हिमायतनगर तालुक्यातील एकंबा, सिरपल्ली, डोल्हारी, पळसपूर, हिमायतनगर रस्त्याचे अर्धवट काम ठेवून गुत्तेदाराने पलायन केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकातून संबंधित ठेकेदाराविरुद्ध जनप्रक्षोभ वाढला आहे। वारंवार सूचना देऊनही काम पूर्ण करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने अखेर एकंबा, सिरपल्ली, डोल्हारी, पळसपूर, हिमायतनगर येथील ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले आहे। आज उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी श्री परमेश्वर मंदिर कमिटीसह अनेकांनी भेट देऊन विचारपूस केली। मात्र वृत्तलेहीपर्यंत अभियंत्याने भेट दिली नसल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले। दरम्यान दूरध्वनीवरून अनेक नेत्यांनी उपोषणकर्त्यांशी संवाद साधला। मात्र जोपर्यंत काम सुरू होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे। नांदेड यवतमाळ जिल्ह्याला जोडणाऱ्या हिमायतनगर तालुक्यातील एकंबा, सिरपल्ली, डोल्हारी, पळसपूर, हिमायतनगर, पारडी, एकघरी या 11.990 किलोमीटर रस्त्याची सुधारणा करण्यासाठी 730 लाख रुपयांचा निधी पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून उपलब्ध करून देण्यात आला। त्यानंतर दिनांक 7 जानेवारी 2022 ला खासदार हेमंत पाटील आणि आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर यांच्या हस्ते सदरील रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली होती। एवढेच नाही तर पुन्हा 5 वर्ष या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी 50 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे। सदरील काम ठेकेदार एम.एस. सिद्दीकी औरंगाबाद यांच्या मार्फत एका सब ठेकेदाराला देण्यात आले आहे। मात्र संबंधित ठेकेदाराने या रस्त्याचे काम संथ गतीने आणि निकृष्ट पद्धतीने केल्यामुळे 2 वर्षाचा कार्यकाळ उलटला, अद्यापही या रस्त्याचे काम पूर्ण न करता ठेकेदाराने पलायन केल्याचे बोलले जात आहे। परिणामी या रस्त्याच्या अर्धवट कामामुळे दबाई केलेल्या रस्त्याची गिट्टी उकडून अनेक ठिकाणी खड्डेमय अवस्था झाली असल्याने रस्त्याने ये जा करताना नागरिकांना आपला जीव धोक्यात घालावा लागत आहे। आतापर्यंत या रस्त्याच्या अर्धवट कामामुळे अनेक अपघात झाले असून एका महिलेचा जीव देखील गेला आहे। असे असताना या भागाचे संबंधित अभियंता सदरील रस्त्याचे काम पूर्ण करून घेण्यात का चालढकल करत आहेत, असा सवाल पळसपूर, डोल्हारी, सिरपल्ली, हिमायतनगरसह या भागातील विविध गावाच्या नागरिकांनी उपस्थित केला आहे। तात्काळ रस्त्याचे काम पूर्ण करून द्या अशी मागणी लावून धरत नागरिकांनी शेतकऱ्यांनी गेल्या 2 दिवसापासून उपोषण सुरू केले आहे। मागील वर्षी याच कामात अनियमितता दिसून येत असल्याची तक्रार गावकऱ्यांनी करून निकृष्ट कामाची पोलखोल केली होती। नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर रस्त्या कामासाठी वापरण्यात आलेले मटेरियल रद्द करण्यात आले। काही दिवस ठेकेदाराने काम बंद ठेवून देखरेख करणारे तत्कालीन अभियंता सुधीर पाटील यांच्या आशीर्वादाने रद्द केलेल्या गिट्टीचा पुन्हा वापर करून थातुरमातुर रस्ता करण्याचा घाट रचला होता। यास ग्रामस्थांचा विरोध होत असल्याचे लक्षात आल्यानंतर ठेकेदाराने रस्त्याचे काम अर्धवट ठेवून पलायन केल्याने आज घडीला 7.30 कोटीच्या रस्त्याचे काम अर्धवट आहे। त्यामुळे या भागातील नागरिक शेतकऱ्यांना ये जा करताना मोठ्या अडचणीतून मार्ग काढावा लागतो। पावसाळ्यात तर या रस्त्यावर चिखल होत असल्याने अनेकांची घसरगुंडी होत आहे। त्यामुळे रस्त्याचे काम जोपर्यंत पूर्ण केले जात नाही तोपर्यंत उपोषण चालूच ठेवण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे। तर देशाचे कर्तव्यदक्ष आणि लोकप्रिय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी साहेब यांच्या नावाने हा आमचा पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेमधला डोलारी ते पळसपूर आणि सिरपल्ली हा रस्ता 2022च्या सुरुवातीला हा रस्ता कामाचं मंजूर झाला, पण आज 2024 सुरू झाला। या रस्त्यावर कच्चा रस्ता करून ठेवलेला आहे। याच्यावर कुठल्याही प्रकारचं डांबरीकरण, पुलाचे अर्धवट कामे आणि सर्व रस्ता उखरून गेलेला आहे। आणि या भागामधल्या नागरिकांना हिमायतनगरला दवाखान्यात असो, कुठल्या कार्यक्रमाला असो, सुखदुःखाला असो येण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे। आणि आमची प्रशासनाला आणि सर्व या गुत्तेदारांना आपल्या मार्फत एक सूचना आहे की या रस्त्याचं येणाऱ्या पावसाळ्याच्या अगोदर काम जर होत नसेल तर आपण याच्यावर कठोर कारवाई घ्यावी। या मागणीसाठी आम्ही सिरपल्ली, पळसपूर आणि डोलारीचे सर्व ग्रामस्थ आज आम्ही या रस्त्याच्याच भागावर हिमायतनगरच्या सुरुवातीला उपोषणासाठी बसलेले आहोत। आमचे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी कळकळीनं शासनाला विनंती करत आहेत की बाबा तात्काळ या रस्त्याचं पावसाळ्यापूर्वी काम करावं अशी आम्ही सर्वांनी विनंती केलेली आहे। आणि आमची अपेक्षा आहे की येणाऱ्या पावसाळ्याच्या अगोदर रस्त्याचं काम व्हावं। आपल्या माध्यमातून आमची एकदा प्रशासनाला विनंती आहे की या सर्व भागातील नागरिकांची सोय व्हावी, यासाठी या रस्त्याचे काम लवकर घ्यावे आणि देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री साहेब याच्याकडे आणि या प्रशासनाचे स्थानिकचे लोक याकडे लक्ष देतील अशी आमची भावना आहे।
या ठिकाणी थांबतो. भाऊ सूर्यवंशी, आज मंदिर समितीच्या कमिटीच्या लोकांसह तुम्ही भेट दिली उपोषण स्थळाला, तर काय तुम्हाला वाटतं या संदर्भामध्ये? हा हिमायतनगर सिरपल्ली जाणारा रस्ता आहे. हा मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावर पळसपूर, डोलारी आणि सिरपल्ली, सेलोडा, गांजेगाव, विदर्भाला जोडणारा हा मोठा रस्ता आहे आणि गेल्या 2022 पासून ह्या रस्त्याचं संत गतीने काम सुरू आहे. मला तर वाटते की देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नावाखाली म्हणजे पंतप्रधान सडक योजना ही चालू आहे आणि एवढ्या संत गतीने आजपर्यंत कोणत्याच गुत्तेदारानं काम केलेलं नाही. हा गुत्तेदार दुर्दैवांचं या रस्त्याला राहणाऱ्या नागरिकांचं की हा गुत्तेदार यायला लाभला. मी तर सांगेल की हे तर रोड झालाच पाहिजे, पण हे जे काम करणारा गुत्तेदार असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्याला एकतर याच्यावर दंडसुद्धा लागला पाहिजे आणि त्यांचं नाव ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं पाहिजे. यानंतर असा गुत्तेदार कोणत्याही रोडला भेटला नाही पाहिजे.